श्री गुरुचरित्र कथासार अश्वत्थ महात्म्य वृद्ध वंध्यांना संतान प्राप्ती अध्याय 39 श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकांना म्हणाले, गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचे सोमनाथ नावाचे एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असत। गंगा या त्यांच्या पत्नी। मुलबाळ नसल्यामुळे लोक त्यांना वांज म्हणून हिणवत असत। त्या श्रीगुरूंचे नित्यदर्शन घेऊन त्यांना निरांजनाने ओवाळत असत। या त्यांच्या सेवेने श्रीगुरू प्रसन्न झाले। ते त्यांना म्हणाले, तुमच्या मनात काय इच्छा आहे, हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल। त्या म्हणाल्या, गुरुदेव, संतती नसण्याचे काय दुःख असते ते या जन्मात मी अनुभवले आहे, म्हणून पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे। तेव्हा त्यांची मातृत्व सुखाची तळमळ जाणून श्रीगुरू म्हणाले, गंगा, पुढील जन्माचे काय विचारता, माझ्या भक्तीने तुम्हाला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील। तेव्हा त्या म्हणाल्या, स्वामी, संतती प्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले। अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला आजन्म प्रदक्षिणा घातल्या, तरीही उपयोग झाला नाही। आता मला 60वे वर्ष लागले आहे, मी विटाळशीही होत नाही, मग मला अपत्य कशी होणार। श्री गुरु म्हणाले, गंगा, अश्वत्थ सेवेसारखे पुण्य नाही। त्याला प्रदक्षिणा घालणे, मूर्खपणाचे मानणे ही त्याची व त्या व्रताची निंदाच होय। अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे। त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यांमध्ये विष्णू, शेंड्याला रुद्र वास करतात। त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो। त्याच्या मुळांकुरात गो, ब्राह्मण, ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते। त्याच्या पूर्वेकडील शाखांवर नद्या व सप्तसागराचे वास्तव्य असते। ओंकाररूप अश्वत्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुंधा व फांद्या आणि म म्हणजे फळे पुष्पे होत। त्रिमूर्तीचा वास असलेल्या त्या पुण्यवृक्षावर 11 रुद्र व 8 वसू असे सर्वच देव आहेत, म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात। त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते आणि त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात, त्यांची कार्यसिद्धी होते। अश्वत्थाचे महात्म्य असे अगाध आहे, म्हणून मीही भीमा अमरजा संगमावरील एका मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो। मग श्रीगुरूंनी गंगाबाईंना नारद प्रणीत अश्वत्थ व्रताचा विधी समजावून सांगितला। ते पुढे म्हणाले, अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके, व्याधी, दोष, कर्जे, संकटे, ग्रहादी पीडा, भय व चिंता यांचे निवारण होते। शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अपमृत्यू टळतो, मनुष्य पूर्णायुषी होतो। गुरुवारी व अमावस्येला अश्वत्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते। त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते। त्याखाली मंत्रजप केल्याने वेदपठणाचे पुण्य लाभते। त्याखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते। अश्वत्थाची स्थापना करणाऱ्याची 42 कुळे स्वर्गात जातात, पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो। श्रीगुरू गंगाबाईंना म्हणाले, संगमावरील अश्वत्थ हे आमचेच स्थान आहे। त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा करा, म्हणजे तुमचे कार्य होईल। श्रीगुरूंच्या आज्ञेने त्या संगमावर गेल्या। तेथील शतकुलती तीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची सेवा करू लागल्या। तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले, तुम्ही गाणगापुरास जा, श्रीगुरूंना 7 प्रदक्षिणा घाला, ते जे देतील ते भक्षण करा, तुमची इच्छा पूर्ण होईल। त्या दृष्टांताने त्यांना जाग आली। चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून त्या मठात गेल्या। त्यांनी श्रीगुरूंना 7 प्रदक्षिणा घातल्या आणि वंदन केले। त्यांनी त्यांना 2 फळे दिली व म्हणाले, गंगा, भोजन करून जा, व्रताचे उद्यापन करा, ब्राह्मणांना दानधर्म करा, मग ही फळे खा। आम्ही तुम्हाला कन्या व पुत्र दिले आहेत। त्यांच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून त्यांनी ती 2 फळे भक्षण केली। तर काय आश्चर्य, वृद्धापकाळ असूनही त्याच सायंकाळी त्यांना ऋतू प्राप्त झाला। चौथ्या दिवशी सुस्नात होऊन त्या पतींसमवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आल्या। दोघांनी त्यांची पूजा केली। 5व्या दिवशी पतींशी संग करून त्या गरोदर राहिल्या। ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले। गंगाबाईंना एक कन्या झाल्या। त्या समयी सोमनाथांनी खूप दानधर्म केला।
10 दिवसांनी ते दाम्पत्य कन्यांना घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आले. त्यांनी त्यांना मांडीवर घेतले व म्हणाले, या कन्या शतायुषी होतील, यांचे पती ज्ञानी असतील, यांना पुत्र पौत्र होतील, या सुखात आनंदात राहतील, या सर्वांना वंद्य होतील, दक्षिणेचे भूपती यांच्या दर्शनासाठी येतील. गंगाबाई म्हणाल्या, गुरुदेव, आता पुत्रमुख पाहावे अशी फार इच्छा आहे. ते म्हणाले, तुम्हाला ज्ञानी पुत्र भावे असे वाटत असेल तर ते 30 वर्षे जगतील. शतायुषी पुत्र भावे असे वाटत असेल तर ते मूर्ख निपसतील. श्रीगुरूंच्या प्रसादाने आपले पुत्र अल्पायुषी होणारच नाहीत अशी गंगाबाईंची दृढ श्रद्धा होती. त्या म्हणाल्या, देवा, मला मोठ्या योग्यतेचे पुत्र भावेत. त्यांना 5 पुत्र असावेत. श्रीगुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला. त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांना महाज्ञानी पुत्र झाले. कन्यांचे भविष्यही खरे ठरले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 39 समाप्त.